जय श्री कृष्णा. तर आज सकाळी जेवणामध्ये बनवली होती भरली वांग्याची भाजी, सोबतच ह्या सर्व चपात्या आणि भाकरी पण होत्या. म्हटलं चपात्याच दाखवते आधी. नंतर माझ्या पोटूला भूक लागली, सो मी हे खाल्लं आणि हिचं काय करत होती काय माहिती, काहीतरी चाललेलं तिचं. तर दुपारी असं मी जेवली आणि मी गेली होती आज फ्रेंडकडे काही कामासाठी. संध्याकाळी जेव्हा मी घरी परत आली ना, मला परत चपात्या बनवाव्या लागल्या. सो भाई ये काम कभी खतम नहीं होने वाला. त्यानंतर आज मी तुमच्यासोबत आहे ना सोयाबीनच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे कट केलेला कांदा घेतलेला आहे, तो मी थोडासा तेलावरती परतवून घेणार आहे. त्याचसोबत थोडेसे खोबरे पण मी वेगळे परतवून घेतले आणि आता त्या दोघांना मिक्स करून त्यांचे वाटण बनवून घ्यायचे. तर इथे आपली कढई गरम झाली आहे, त्यामध्ये मी जिरे राई टाकलेले आहेत, सोबतच कांदा टाकला. आता तो मिक्स करून परतवून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि हिंग टाकायचे, सोबतच टोमॅटो पण टाकायचे आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यांना परतवू द्यायचे. आता ते लवकर परतले जावे म्हणून मी इथे थोडेसे मीठ पण ॲड केलेले आहे. आता ते छान मिक्स करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे, जसे की हळद, धनेपूड आणि लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या घरचाही यूज करू शकता. त्यानंतर त्यात थोडेसे पाणी टाकले, कारण मसाला लागू नये खाली आणि त्याला व्यवस्थित तेल सुटावे. मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ते व्यवस्थित मिक्स करून त्याला तेल सुटले म्हणजे आपला मसाला इथे रेडी झाला आहे. आता त्यामध्ये जे आपण पेस्ट बनवलेली होती, म्हणजे जे वाटण बनवले होते ते ॲड करायचे आणि त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. वाटण मिक्स केल्यानंतर मसाला असा काय दिसायला लागतो, छान दिसतोय ना. हां, आता त्यामध्ये थोडा वेळ झाकण ठेवून त्याला व्यवस्थित शिजवू द्यायचं आहे. ते मसाला रेडी झाला की त्यामध्ये आपण जे सोयाबीन भिजवून ठेवले होते गरम पाण्यामध्ये, त्यांचं पाणी वेगळे करायचं आणि सोयाबीन त्यामध्ये ॲड करून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे. सोयाबीन मिक्स झाली की इथे मी चणा डाळ शिजवून घेतली होती ऑलरेडी कुकरमध्ये, ती याच्यामध्ये मिक्स करून द्यायची आणि सर्व काय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सोबतच आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे त्यात पाणी ॲड करायचं. गरम पाणी ॲड करा प्लीज. पाणी टाकल्यानंतर त्याला मस्तपैकी बॉईल येऊ द्या आणि मी त्याचसोबत छोटी इथे पालकची टिक्की पण बनवली होती. सो या जेवायला. बाय. थँक्यू अँड स्टे ट्यून.